अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुदास बाबाने मध्य प्रदेशातील एका महिलेवर तब्बल 3 महिने अत्याचार करून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित बनवल्याचं समोर आलंय। या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुन्हा पोलीस ठाण्यात गुरुदास बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काही महिन्यांपूर्वी हा बाबा गरम तव्यावर बसून भक्तांच्या समस्या सोडवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी जबलपूर येथील 34 वर्षीय महिला 2 मे 2023 रोजी बाबाच्या मार्डी येथील आश्रमात आली होती। पतीला व्यसनातून मुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावं लागेल असं बाबाने तिला सांगितलं। त्यानंतर महिलेने आश्रमात राहण्याची तयारी दर्शवली। त्याच दरम्यान 3 महिन्यानंतर भोंदू बाबाने तिच्यावर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण केलं। धक्कादायक बाब म्हणजे बाबाने महिलेला लग्नाचंही आमिष दाखवलं होतं। कुटुंबांच्या स्वास्थ्यासाठी पीडित महिला आश्रमात राहत होती। याच काळात गुरुदास बाबाने महिलेला अंगाऱ्यासारखा पदार्थ दिला। तो अंगारा खाल्ल्यावर पीडित महिलेला गुंगी आली। त्यानंतर गुरुदास बाबाने महिलेचे लैंगिक शोषण केलं। दुष्कृत्यानंतर 1 दिवसीय महिलेला त्याच्या मोबाईलमध्ये त्याने केलेल्या कुकर्माचा व्हिडिओ दिसला। तिने जाब विचारला असता गुरुदास बाबाने दमदाटी करून धमकावलं। त्यानंतर 2 जानेवारीला तिला नागपूरला सोडून बाबा फरार झाला। त्यानंतर महिलेने बाबा विरोधात गुन्हा दाखल केला।